पुण्यातील आंबेल ओढ्याला आलेल्या पुरानंतर राज्य सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या आधी 200 कोटी निधीचा GR काढला। निवडणुकीपूर्वी घोषणा झाली, परंतु निवडणुकीनंतर निधीच न मिळाल्यानं सीमा भिंतीची निविदा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे। यंदा पावसाळ्याच्या तोंडावर सीमा भिंतीचं काम होणं आवश्यक होतं। असं असतानाही निधीच न आल्यानं राज्य सरकारला पुणेकरांच्या जीवाची पर्वा आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। 25 जून 2019 ची तारीख। या दिवशी पुणे शहरामध्ये ढगसदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। महत्त्वाचं म्हणजे शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणारा आंबील ओढा, हा आंबील ओढा फुटल्यामुळे अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि या संपूर्ण पुरामध्ये जवळपास 20 जणांचा जीव सुद्धा गेलेला होता। आता आपण याच आंबील ओढ्याच्या परिसरामध्ये आहोत। चित्र आपण पाहतोय की जी सीमा भिंत खरं तर महानगरपालिका उभारणार होती, ज्याच्यासाठी भाजपने मोठा अट्टहास केलेला होता। 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यावेळी म्हणजेच गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी 2024 ला पत्रकार परिषद घेऊन दिलेली होती। तसा GR त्यांनी दाखवलेला होता। पण आता वर्ष उलटलेलं आहे, तरी सुद्धा त्या 200 कोटी रुपयांचं काय झालं किंवा या सीमा भिंत उभारल्या आहेत का नाही हे आपल्याला पाहायला मिळते। इथंही आपण एक नजर टाकली तर इथपर्यंत ही सीमा भिंत उभारण्यात आलेली आहे, मात्र त्याच्या पुढची जी बाजू आहे तिचं कामच झालेलं नाहीये। कारण की निविदा ज्या महानगरपालिकेने काढलेल्या होत्या त्या निविदाच रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। कारण की राज्य शासनाकडून जो 200 कोटी रुपयांचा निधी येणार होता, जो मंजूर करण्यात आलेला होता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून, तो निधी आला नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेला नाईलाजाने ही निविदाच रद्द करावी लागलेली आहे। ज्या आंबेल ओढ्यालगत अनेक घरं बांधण्यात आलेली आहेत, अनेक सोसायट्या आहेत, पण याला जी सीमा भिंत असणं आवश्यक आहे ती मात्र अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेली नाही आणि 2019 ला जी दुर्घटना घडलेली होती त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्ष बघतोय का, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। तसंच यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे का याची सुद्धा चौकशी आता नवीन आलेल्या आयुक्त नवल किशोर राम यांनी करणं अपेक्षित आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। 200 कोटीचा निधी द्यायचा GR दिला आयुक्तांना, मुरल्यांना आणि त्यांच्या सगळ्या भाजपच्या लोकांनी वाजत गाजत जाऊन आयुक्तांना त्यावेळेस पत्र दिलं। मग निधी का नाही दिला? मग आंबेल ओढ्यावासियांची भाजपने फसवणूक केली का? तर केलेलीच आहे। निधीच दिला ना दिला असता तर तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरले असते लोक। निधी दिला नाही। आज ह्या लोकांची सीमा भिंतीचे अनेक प्रश्न आहेत। लक्ष्मीनारायण टॉवरची सीमा भिंत अजून झाली नाहीये सोसायटीची। इथली अर्धीच सीमा भिंत बांधली आहे 2010 मध्ये, 10 वर्षापूर्वी बांधलेली। अजून ही पुढची सीमा भिंत झालेली नाहीये। नाला साफसफाईचे टेंडर काढून बिलं काढून मोकळे आलेत। जेव्हा आम्ही आरडाओरड चालू केली तेव्हा कुठेतरी ही लोक आलेत। मला तर यामध्ये शक आहे, इथले काही स्थानिक मान्य आणि हे ठेकेदार काय पार्टनर आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे। पावसाळा तोंडावर आला आणि पुण्यामध्ये 75% नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेनं केलाय, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। अनेक ठिकाणी पालिकेनं ओढ्यातून गाळ काढून तसाच बाजूला ठेवल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी अजूनही नालेसफाई झालेलीच नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्यावर सगळा राडारोडा ओढ्यामध्ये वाहून जाणार आणि पुन्हा ओढ्यांना महापूर येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नालेसफाईतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता पुणेकर करतायत। या संदर्भातला ग्राउंडवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। सध्या मी पुणे शहरातल्या आंबील ओढा परिसरामध्ये आहे, म्हणजे वैकुंठ स्मशानभूमीचा मागचा परिसर आपण पाहतोय। या ठिकाणी हा ओढा वाहतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओढ्यातनं जो गाळ काढलेला आहे तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी असाच या बाजूला टाकलेला आहे। म्हणजे जिथं पाणी वाहतंय त्याच्याच बाजूला हा राडारोडा टाकलेला आहे आणि त्यामुळे नालेसफाई कशा पद्धतीने केली जाते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी सांगतायत की 75% नालेसफाई ही झालेली आहे, पण चित्र आपण पाहतोय अजूनही या नाल्यांमध्ये आपल्याला कचरा असेल किंवा घाण असेल हे पाहायला मिळते। जवळपास 16 किलोमीटरचा हा आंबील ओढा आहे, ज्यामधून पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी सुद्धा या ठिकाणी सोडलं जातं आणि हेच पाणी पुढे मुठा नदी आहे तिथं जाऊन मिसळतं आणि पुढे उजनी धरणाकडे हे पाणी जातं। त्यामुळे अत्यंत दूषित पाणी हे या नाल्यामधून
पुढे जात असताना पाहायला मिळते. पण नाले सफाई खरंच झाली आहे का नाही हा एक प्रश्न आहे. ही सगळी जी काय माती आहे, जो काही ढिगारा आहे, तो पुन्हा या ओढ्यामध्ये जाऊन येणार आणि पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण होणार. पुणेकरांना याचा त्रास होणार. नवीन आलेले आयुक्त नेमका आता याबाबतची काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आता विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. नाल्याच्या बाजूलाच एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळं लहानपणापासून मी बघतोय आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर हा नाला कधीही साफ झालेला आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला नाही. दरवर्षी नाला साफसफाईचं टेंडर या ठिकाणी लागतं, पण त्या टेंडरचा मलिदा कोण खातंय हा प्रश्न या ठिकाणी आता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे. फडणवीस साहेबांकडून त्या ठिकाणी 200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला, तर तो निधी हा असा या पाण्यात वाहत जाताना आम्हाला दिसतोय. कुठेही या सीमा भिंती ढासळलेल्या आहेत, काही ठिकाणी तर सीमा भिंतीच नाहीयेत. ते 200 कोटी रुपये गेले कुठं? मोठमोठे स्टेटमेंट देऊन आपले जे सत्ताधारी आता भाजपचे काही मोठे मंत्री वगैरे आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की याची आम्ही सर्व गंभीर दखल घेऊ, पण ते नुसतं मला वाटतं भाषणापुरतंच राहिलेलं आहे. आणि आता जेव्हा तुम्ही आपण खाली ग्राउंड लेवलला आलेलो आहोत, तर प्रभाग क्रमांक 29 मधील आंबिलवाड्यामध्येच आपण थांबलेलो आहोत. ते इथं तुम्ही बघताय की कशा प्रकारे इथं सगळा हा राडारोडा पडलेला आहे. आज देखील इथं नाले साफसफाईच्या नावाखाली एकही काम झालेलं नाहीये आणि हा सगळा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याची आता जे नवीन आयुक्त आले त्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी ही युवक काँग्रेसच्या वतीने मागणी झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.